आज सकाळ सकाळी एवढ्या थंडी गारठ्यात एकदम सकाळ सकाळी निघालो, डायरेक्ट येऊन पोचलो आपल्या वांड्रा देवाजवळ. कारण की आपल्याला जायचं, मला जायचं होतं खोरीपाटा मार्केटला. मग काय आपल्या पुढच्या पाड्यावरून एक गाडी येत दिसली, म्हटलं चला पुढच्या पाड्यावरचीच गाडी असेल. मग काय थेट त्या गाडीला हात दिला आणि थेट निघालो. गाडीवर येऊन पोचतो पिपरी फाट्यावर, लय ट्रॅफिक लागली. 7 वाजले तरी पण लई ट्रॅफिक. म्हटलं चला. मग काय आपल्या गाडीवाल्यांना एकदम एकाला ओव्हरटेक मारत एक नंबर निघाला. 7 वाजेला तर मार्केटचा लिलाव म्हणजे चालू होऊन जातो, त्याच्यामुळे मग काय 7 वाजून गेले होते, मला लवकर जायचं होतं. मग काय आपल्या मालाचा तर भाव झाला होता, फक्त मार्केटमधून गाळ्यावरती जायचं होतं. त्याच्यामुळे काय गाळ्यावरती आल्यानंतर थेट नंबरला लागलो. काय आपल्याबरोबर छोटा मुलगा आला होता, थंडी तर लई होती. छोटा मुलगा तर डायरेक्ट बिस्किटच घेऊन आला होता थंडीचे तरी. लईच थंडी होती. आता कुठं म्हटलं मला थोडं ऊन दिसायला लागलं, तर मला कुठं बरं वाटलं. आता डायरेक्ट मोंडा काढायचा, त्याच्यामुळे मग बरा तरी आज आमच्या जाळ्या कमी होत्या म्हणून बरं वाटलं. थोडा जसा ऊन पडला तसं तसं बरं वाटत होतं. एकदम भारी वाट, कारण की सर्दी होती त्याच्यामुळे मग थंडी काय सहनच होत नव्हती. त्यानंतर ऊन थोडं पडलं मग बरं आहे. त्याचबरोबर काय छोट्या मुलीला लगेच बिस्किट पुडा फोडला आणि त्याच्यावर ताव मारायला केला. तो काय एकदम रिलॅक्स होता. तर ट्रॅक्टर बसून निवांतमध्ये होता. मग काय बघता बघता आपला नंबर लागला, लगेच मोंडा काढून ठेवला. मग काय एक एक काम उरकवायचं मागं लागलो. मग बघता बघता होतंच आलं. म्हटलं बरं आहे. त्याचं मग काय पावती बनवली, शिक्का बिक्का मारून आणला, थेट निघालो घराच्या दिशेला. घराच्या एकटं जाताना मग काही रिकाम्या हाताने मग काय थोडा भाजीपाला घेतला, थोडं खायचं घेतलं, थेट निघालो घरी. घरी येऊन लगेच आपलं काम होतं. आज काल खुललं तांबड्याचं झालं, तर त्याचं फाउंडेशन काढायचं का म्हणजे तांबुटी सुतळ्या कापायचं आणि बांबू गोळा करायचं काम चालू होतं. मग काय सुतळ्या कापून झाले होत्या, फक्त बांबूचे गट्टे टारलेच भरायचे होते, घेऊन जायचे होते घराकडे. मग काय गट्टे वगैरे भरले, बाकी भरायचे बाकी होते. बाकी भरले लगेच थेट निघालो इळं घेऊन आपल्या 1 नंबरच्या प्लॉटमध्ये. तिथं पण सुतळी कापायची होती. मग काय लगेच आत घेतली, लगेच कापायला लागलो. मग काय पहिली हात पडली माझी, बाकी मंडळी मागून आणत होती. सुतळी कापायची पण होती, लगेच बुडं उपरून टाकायची होती. दोन्ही काम एका खड्डीच करायचे होते. मग काय आपण एक एक करून मग इकडे लगेच ट्रॅक्टर आला म्हणून फाणायचे. त्याच्यामुळे मग लगेच म्हशीवाला काय म्हशी घेऊन निघाला. म्हटलं म्हशी घेऊन जाय बा तुझ्या, आम्हाला इथं काढावता उचलून टाकायचं तांबुटीच्या बुडं. लगेच इथं उचलून फेकले आम्ही सर्व. कारण लगेच आपल्या इथं बघू शकता उपटायला जीवावर येतं, त्याच्यामुळे डायरेक्ट ट्रॅक्टरनं फाणणी का बघा ओढून आणले. एकदम 5 मिनटात काम करून एकदम मोकळं झालं, म्हणजे वावर एकदम मोकळं होऊन गेलं. तर फाण्याला तयार होतं. मग आम्ही लगेच थेट निघालो ट्रॅक्टर म्हणलं चला आपलं इथलं काम झालं. मग काय बांबू घेऊन लगेच निघालो घराकडे. तर इथलं काहीच राहिलं नव्हतं, या वावरामध्ये सगळं साफसूफ झालं होतं. मग काय आपण डायरेक्ट आलो. संध्याकाळपर्यंत आम्ही म्हणजे 4च गाल्या राहिल्या. अख्खं वावर सुतळ्या कापून टाकल्या आणि उपटूनही टाकले टॅमॅटो. एकदम फायनल केलं. थोडं जर माणूस आम्हाला आज वाढला असता ना, हे राहिलंच नसतं 5 गाल्या, डायरेक्ट फायनल झालं असतं. बघू शकता तांबड्या एकदम सगळ्या उपटून ह्याला पटल्या. आता काय आहे कामच एकदम डेंजर होतं, त्याच्यामुळे टेन्शनच नव्हतं. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये.